गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। जय जयादि उदार कीर्ति, जय जयाजी प्रताप ज्योति, जय जयाजी हे गणपति गौरीपुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण, करीत आले जन मोठ मोठाले विद्वान, साधु संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती। कापुसाचा पाळ किती, अग्नी पुढे दयाधना। म्हणून आदरे वंदना, करीतसे मी तुझ्या चरणा। सुरस करवी पद्य रचना, दासगणूच्या मुखाने। मी अज्ञान मंदमती, नाही काव्य उत्पत्ती। परितुवास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे। आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती। जी कविवरांची ध्येयमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन। मी लेकरू आहे अदान, अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळा ही चढे गिरी। मुकासभे माधारी, देई व्याख्यान अस्खलित। त्या तुझ्या कीर्तीला, कमीपणान आणि भला। साह्यदास गणूला, ग्रंथ रचनेस करिया। आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा। सच्चिदानंदा रमेश, पाहि माम दीनबंधो। तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर। कर्ता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू। जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण। सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा। ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा। तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाडसे। रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकळा शक्ती आली। गोपतेही बनले बली, यमुना तिरी गोकुळात। तुझी कृपा व्हाया दान, नाही धनाचे प्रयोजन। चरणी होता अनन्य, तू त्या ते साह्य करीशी। ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पीटला रमावरा। म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विन्मुख लावू नको। हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया। माझ्या चित्ती बसोनिया, ग्रंथ कळसा नेही हा। हे भवभावांतक भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा। ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरदपानी ठेवा शिरी। तुझे साह्य असल्यावर, काळाचाही नाही डर। लोखंडाशी भांगार, परिस करून ठेवी तसे। तुझी कृपा हाच परिस, लोखंड मी गणूदास। साह्य करी लेकरास, परते मधला लोटू नको। तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई। लेकरांसाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया। माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता। तिच्यापदी ठेविथो माथा, मंगल व्हाया कारणे। हे दुर्गे तुळजे भवानी, हे अर्पणे अंबे मृडानी। ठेवी तुझा वरदपाणी, दासगणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सद्या। गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे। आता शांडिल्यधारी ऋषीश्वर,
वशिष्ठ गौतम पराशर ध्यान न बीजो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगणूच्या धरुण हाता ग्रंथ करावा लेखन. कहनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भावाधीचे तारू थोर त्या श्रीरामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दासगणूशी अभय आता तुमचे असो द्या संत हो. तुम्हा वघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे तान्हे कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माया असते तीच बोलाया शिकविते तुझे माझे असे नाते माये लेकरा परी हो. लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्ता कारण साचार लेखन रूपी कार्याला. दासगणू लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरस वारस भरित हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करोनिया एकाग्र मन निज कल्याण भावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरीणा कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरली असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत त्यांच्या ऋणी रुक्मिणी कांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माधारी संत झाले बहुता परी हीण पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे. जंबूदीप हे धन्य धन्य आहे पहिल्या पासोण कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली यादवरी. याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकाला पासोण लागत आले आहे की. नारद ध्रुव कयाधू कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमर अजातशत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरू जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज ज्याने धर्माची राखली लाज निज सामर्थ्य दावुनिया. नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सूरदास गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही तिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरकमच्छंद्र जालंधर जे का योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसागर ग्रंथ आहे लिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करुण साधिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनी कान्हो संत सखू. चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मी न साकल्ले आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतामी गायले ग्रंथ असती तीन केले
ते पहा म्हणजे कळेल की त्या संताच्या तोडीचा श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जे मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रैग्रंथातून विबुध हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका सांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला आकोटा सन्निध संत भला तोच मागे राहिला त्यांचे ऐका कारण माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडती तीच आजी माझी स्थिती ह्या चरित्र रचण्याची शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधू मुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदयाले जे सौरभे वेधिले झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वानितो मी ते आता अवधारा गजान चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजान चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चेशी म्हणूनच लाधले तयाशी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संतचरण संत श्रेष्ठ देवाहुन ये विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला माझ्या मणी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणाला गुण महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी ह्या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्याच्या दातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणाला गुण ते ब्रह्मास पावून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेज त्याचे पाहोण ज्ञाते तल्लीन होते की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची हे विचारी आणण्याची गर्दमुडी राहत नसे ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके 1800 भीतरी मागवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जण श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जनगडाहून या देशी आले हे परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांधले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गजकरणात तांगदेव नारायण दोहात योनी वाचून प्रगटले तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण योगाचे अगाध महिमान
त्यांची सरीन कोणा. शेगावी माघमाशी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी, पदनता ते तारावया. त्या वेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन, पातुरकरांचा वंशजदान. शाखा ज्याची मध्यंदिन, मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते त्या जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधींचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयाची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी धडकत. प्राचीच्या बालरवीवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर. आवड निवड साचार, राहिली न जवळी दयाच्या. ती समर्थांची स्वारी, बैसोनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी, केवळ नीद लिलेणे. शीत पडल्या दृष्टीप्रत, ते मुखी उचलू निघालीत. हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळवावया. काकी गर्जोन सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निभूती. अन्नम ब्रह्मेती ऐशी उक्ती, उपनिषदां ठाई असे. त्याची पटवावया खून, तिथे वेचती दयाधन. त्याचा सामान्य जना लागून, भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित जाहले. आणि एकमेकाप्रत बोलू लागले ऐसे सत्य, की याची करणी विपरीत वेड्या परी दिसतसे. हा अन्नार्थी जरी असला तरी पात्र मागून घेता. देवीदासही यात देता, का की तोही सज्जन. द्वारी आलेला याचक, लावीना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क, कृतीवरुणी याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतांशी, ऐसेच उभे रस्त्याशी. आपण राहो यत्कृतीशी, अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी, जगी वागती वरवरी. ऐशी व्यासाची वैखरी, बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिशे वेळा, परी वाटे ज्ञान गाडा. वामिमल ज्ञानाचा हुडा, असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर, करू लागले साचार. रत्न असता समोर, पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले, परीन कोणी पाहिले. त्या दोघा वाचून भले, याचा विचार कराहो. हिरे गारा एक्या ठाई, मिसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई, गार विकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला, बंकटलाल आगरवाला. गजाननाशी विचारण्याला, विनयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना, का हो करिता कळेना. क्षुधा असेल आपणा, तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले, परीन उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले, उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार. भव्यशाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला, ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पावनिया. देवीदास बुवासी, सांगू लागले प्रेमेसी. तुम्ही पात्र वाढून वेगेसी, आणा एक बाहेर. देवीदास तैसे केले,
पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे ठेविलेल्या पत्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी चवीण कशाची अंतरी अणुमात्र उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुडवण्याला मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार अशा नराशी जहागीर मिळाल्यासी प्रेमनुपदे अवघी पक्वान्ने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंतांशी करी भाषण ह्या वेळा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तैसाच हा ज्ञानजेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव निरीच्छा हा जहांगीर गाव दिला हरिणे जयाला सूर्यमध्यांनी आला भागभूमीचा तप्त झाला पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भयना कशाचे उरले या हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंताया लागुणी आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही निर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयारसे ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले उभयतांशी पाहून बदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरिला यत्किंचिंत परी जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या अगोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाचिया शेजारी हाड होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्तेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा ते गढूळ पाणी समर्थान लावा वदनी ते जनावराला गुणी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणिले नीर गोड निर्मळ थंडगार वाशीत केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा ह्यान सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच आहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्यांचे निसंशय पिणाराही वेगळा त्यांच्यापासून हा निराळा ईश्वराची अगाध लीला तीकडे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन यांचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसे ऐकता समर्थवाणी दोघे गेले गहिवरुणी अनन्य भावे समर्थचरणी लोळावया तयार झाले तो त्याचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी ह्या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादावो भाविकांप्रत हेच विनवी जोडून हात ईश्वराची दास गणू श्री हरिहरिपरार्पणमस्तु शुभं भवतु प्रथमोध्याय
समाप्त.